नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। आज आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील गोखळी येथील हनुमान मंदिर या ठिकाणी आलो आहोत, ज्या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव गावडे यांनी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेले आहे। या ठिकाणी निरा उजवा कालवा जलसाक्षरता जनजागृती या अनुषंगाने या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, मान्यवर आहेत। यामध्ये गोखळीचे ग्रामस्थ आहेत, खटके वस्ती त्याचबरोबर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर शिवाजीराव गावडे हे अभ्यासपूर्ण पाण्यासाठी लढा देत आहेत। नेमकं त्यांचं हे जे लाक्षणिक उपोषण आहे हे नेमकं कशासाठी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। डॉक्टर साहेब आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। नेमकं तुम्ही या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे, पहिल्यांदा हा विषय सांगा नेमका काय आहे। हा विषय असा आहे की फलटण परिसर हा बारमाही सिंचनाचा भाग आहे, खास करून उजवा कालवा। त्याचबरोबर नंतर जे केटीवेर झाले त्याच्यामधून पण बारमाही सिंचन होत असते, डावा कालवाही त्याच्याबरोबरच आहे। ह्या प्रणालीमध्ये एकूण 4 धरणं आहेत आणि रिसेंटली भाटघर, वीर, देवघर आणि गुंजवणी। आता रिसेंटली देवघरचं पाणी त्यांच्या भागामध्ये दिलं पाहिजे, त्यांच्या हक्काचं पाणी आहे। गुंजवणीचं पाणी त्यांच्या भागामध्ये दिलं पाहिजे। मात्र परिस्थिती अशी आहे भौगोलिक की तुम्ही तो चार्ट जर पाहिला तर देवघर धरण हे आमच्या ऊर्ध्व भागामध्ये येतं आणि ते भरल्यानंतरच वीर धरणामध्ये पाणी येतं। भाटघर धरण भरल्यानंतरच वीर धरणामध्ये पाणी येतं आणि ही जर दोन्ही धरणं भरली तर आमच्या वीरमध्ये पाणी येतं। तुटीच्या वर्षामध्ये कदाचित वीर धरण कोरडं राहील। त्याचबरोबर जे बंदिस्त नलिका केलेली आहे त्याच्यामुळे जे पाणी वाचणार आहे त्याच्यामध्ये काही हक्काचं पाणी उजवा कालवा परिसरामध्ये दिलं पाहिजे। त्याचबरोबर जे कृष्णा भीमा स्थिरीकरणचे एकूण 5 ते 6 टप्पे आहेत। आता केलंय असं की पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा न करता 5व्या आणि 6व्या टप्प्याचं काम केलंय। त्याच्यासाठी 11,600 700 कोटीचा खर्च केलेला आहे आणि आमच्याच नदीचं 7 TMC पाणी आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत। 7 TMC पाणी हे वळवलं जाणार आहे। त्याचबरोबर जे 2 TMC आणखीन पाणी आहे की जे निरा देवघरचं बंदिस्त नलिकेमुळे वाचणार आहे, तेही पाणी अन्य लोकांनी मागणी केलेली आहे। इथं मी ते माहिती त्या पद्धतीची इथं लावलेली आहे की एकूण जर हे नदीतलं हे 7-9 TMC पाणी गेलं, देवघरचंही पाणी 12 TMC आम्हाला मिळणार नाही, गुंजवणीचंही पाणी मिळणार नाही। ह्या परिस्थितीत आमचा बारमाही सिंचनाचा 100 वर्षाचा भाग हा 8माही जर झाला तर आमची ऊस शेती काय बाकीची शेती सुद्धा अडचणीत येणार आहे। माणसांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा निर्माण होणार आहे, कारण जलजीवन मिशन असेल, अन्य काय इंडस्ट्रीज असतील त्यांना पण ह्यातून पाणी दिलं गेलेलं आहे। जलजीवनला पाणी दिलं गेलं पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाहीये, परंतु जे उपलब्ध पाणी आहे ते 23 TMCचं भाटघर म्हणलं आणि 9-10 TMCचं वीर म्हटलं तर ह्याच्यामध्ये गाळ किती झाला ह्याचं पण सर्वेक्षण होत नाही। इथं मी एक चार्ट लावलेला आहे की त्याच्यावरती म्हणलंय की 7व्या-8व्या महिन्यामध्ये जी रोटेशन मिळतात ती रोटेशन जे आहेत त्यावेळेला पाऊस चालू असतो, त्याच्यामुळं एखादं धरण जर हे 23 TMCचं असेल तर त्याची उत्पादकता 35 ते 40 TMC असते। हे बऱ्याच लोकांना इथल्या बसलेल्या पण माहित नाही, कारण ते धरण भरतं 9व्या महिन्यामध्ये। त्याच्या अगोदर सुद्धा आपण त्यातलं पाणी काढून घेऊन त्याच्यामधून सिंचन 4 ते 5, 6, 7 TMC पर्यंत पाणी काढून घेत असतो। मग तुम्ही ह्याच्यातला गाळ काढला पाहिजे, सर्वेक्षण केलं पाहिजे, जेणेकरून आमच्यामध्ये आता पाणी वापर संस्था स्थापन केलेल्या आहेत। मग जर सोसायटीमध्ये युरिया नाही मिळाला तर सगळे आमची माणसं जातात आणि चेअरमनशी वाद घालतात, युरिया का नाही टंचाई। भविष्यात असं होणार आहे की पाणी वापर संस्थेच्या चेअरमन राहावं का नाही अशी परिस्थिती येईल, कारण पाणी उपलब्ध कमी असणार, शेतकरी त्याच्याकडे मागायला जाणार। 2005च्या कायद्याप्रमाणे त्याला म्हटलंय आणि नवीन कायदा असा आलाय की पाणी वापर संस्था जी तुम्ही फाट्यावर केली ती कालव्यावर करायची। 2 कालवे असतील तर दोन्ही कालव्याने मिळून त्या प्रकल्पावर करायची आणि एकदा त्या प्रकल्पावर झाली की त्या कालवा सल्लागार समितीचं त्याच्यावरचं अस्तित्व संपतं। मग हे पाणी जे साठेल ते वापरायचे अधिकार कोण ठरवणार? ती प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था हे ते ठरवणार। इथं मात्र काय केलंय, वरती काहीच केलं नाही आणि आम्हाला खाली पाणी वापर संस्था केली, जे उलिसं पाणी देतात त्याच्यात तुम्ही वाद घालत बसा। आम्हाला तिथं कालवा सल्लागार समितीमध्ये एकाही पाणी वापर संस्थेचा कोणतरी एखादा प्रतिनिधी जातो, त्याला बोलायला किती वेळ मिळतो हा संशोधनाचा विषय आहे। याच्यानंतर जो दुसरा जो आम्ही नदी बंधारे आहेत, बंधाऱ्याची कॅपॅसिटी मी लिहिली तालुक्यातली इथं
अतिशय छोटी कॅपॅसिटी आहे, 17 दशलक्ष घनफूट, एवढं सुद्धा पाणी नाही. ह्याच्यापेक्षा जास्त पाणी तर आपण पालखीच्या नियोजनाला सुद्धा सोडतो. जवळजवळ 545 MCF दशलक्ष घनमीटर पाणी आपण या पालखीला सोडतो. 450 दशलक्ष घनमीटर तुकाराम महाराजांच्या पालखी हा सर्वांचा श्रद्धेचा विषय आहे. पाणी सोडलं पाहिजे, परंतु आमच्या पिण्याच्या आणि प्रदूषण इतकं झालंय साहेब की हे नीरा नदीचं पाणी माणसं सोडा, जनावर सुद्धा पाणी पित नाहीत. या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या समोर ह्या लोकांना ही गोष्ट अजून समजलेली नाही. त्यांना वाटतंय आपलं पाणी कुठेही जाणार नाही. आणि हे जे पाणी आहे ते तुमच्यासाठी दाखवतो. या दोन्ही बाटल्या हातात, या दोन्ही बाटल्या, एक आहे हे तुमचं पाणी आणि हे नीरा नदीतलं पाणी आणलंय. या पाण्यामध्ये पाणी जनावर कोण पिऊ शकते का हे तुम्ही ठरवा. आणि हे पाणी जर तुम्ही प्रदूषित केलं, पलटणचा कत्तलखाना असेल, आमचे सर्व कारखाने असतील, दूध संघ असतील, या सर्व पाण्याने आमची नदी प्रदूषित करून टाकली. पोल्युशन कंट्रोल बोर्डाने याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. त्याच्यावर आम्ही पण उपाय केले पाहिजे. माझ्या सर्व मित्रांनाही ही विनंती आहे की मी सगळं शासनावर सोडत नाही. आम्ही सुद्धा थंडीच्या दिवसात पाणी आल्यावर रातपाळीचं दार वड्याला सोडतो, बरोबर आहे का? आणि पावसाळ्याच्या काळामध्ये मोटर चालू करून पाणी ओढ्याला सोडतो. दादा पाटील बरोबर आहे नाही? ह्या गोष्टी आपण बंद केल्या पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग, ठिबक जलसिंचन, तुषार सिंचन, पीक पद्धती बदलणे, सेंद्रिय शेती करणे, ह्या सर्व गोष्टी आपण अवलंबात आणल्या तरच ह्या पुढचं भविष्य आणि भावी पिढी तुमची, शेतकऱ्यांची सुखी होईल. तुम्ही म्हणाल हा डॉक्टर आहे, शेतकऱ्यांना शिकवतोय. अहो हेच रोगी म्हणून माझ्याकडे येतात. हे प्रदूषित पाणी पिलं तर कॅन्सर सारखे रोग येणार आहेत. त्याच्यापासून सावध करणे हे माझं काम आहे. आता तुमचं लाक्षणिक उपोषण आहे, या पुढची भूमिका काय असणार आहे नेमकी? या पुढची भूमिका मी ठरवणार नाही. मी गोखलीत बसून हे सगळं करतोय. मी ह्या लोकांना प्रशिक्षित करायचं. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एक रोगी आला, त्याचे घरचे सगळे घरी आहेत आणि त्याला हार्ट अटॅक आलाय. मी त्याला तर सांगू शकत नाही तो तिथंच पडेल. मी त्याच्या घरच्यांना फोन करून सांगितलं पाहिजे किंवा कॅन्सर झाला, मी त्यांच्या घरच्यांना कल्पना दिली पाहिजे. ते तातडीनं नेऊन उच्च ठिकाणी करतील. या सगळ्यांनी जायचंय आणि आपापल्या नेतृत्वाला सर्व तालुक्यातल्या राजकीय पक्षांनी, सर्व नेत्यांनी, सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायचंय. कोणताही पक्ष असो, अगदी बारक्यात बारका पक्ष असू द्या, त्या पक्षांनी एकत्र यायचंय. फलटण तालुक्याचं पाणी कसं वाचेल आणि नीरा वाजवा कालवा हा बारमाही होता, हा बारमाहीच कसाला हे बघायचं. थोडक्यात नेमकं पाणी कुठं जाते ते सांगा. भविष्य काळात जाण्याच्या संकल्पना कुठे आहेत त्या सांगा. भविष्यामध्ये 2 ठिकाणी पाणी जाण्याची शक्यता आहे. एक, मराठवाड्यामध्ये जे पाणी वळवलेलं आहे, 60 दिवसामध्ये 6 TMC पाणी न्यायचा प्रकल्प पूर्ण झालेला आहे, खुंटेपळमध्ये झालेला आहे. दुसरं, निराकरा जोड प्रकल्प, त्याची निविदा प्रसिद्ध झाली, पेपरची बातमी इथं टाकलेली आहे मी. आणि ते 2 TMC गेलं तर 1 TMC 1 महिन्यामध्ये आणि उरलेलं 1 TMC 11 महिन्यामध्ये पाणी घ्यायचं धोरण आहे. आणि त्याचा उद्भव देवघरचं वाचलेलं पाणी आहे. दुसरा उद्भव जो आहे की भाटघर आणि देवघर मधून पश्चिम भागात जे पाणी वाहून जातंय ते अडवायचं आणि ते ह्याच्यात घेऊन ते वापरायचं. ते वापरायला आमचं अजिबात विरोध नाही, पण वाचलेलं देवघरचं पाणी प्रकल्पात ज्या गावं नाहीत प्रोजेक्टमध्ये तिकडे वळवण्याला आमचा विरोध आहे. धन्यवाद राव गावडे. यांच्याबरोबर आणखीन काही नागरिक या ठिकाणी लाक्षणिक उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. नमस्कार, मी शिवाजी शंकर शेडगे आसू. प्रत्यक्षात केंद्र शासन पुरस्कृत ही जी महाराष्ट्र शासनाची स्कीम होती की कृष्णा आणि भीमा स्थिरीकरण, प्रत्यक्षात कृष्णेचं पाणी निरेत न येता फक्त निरेतलंच पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा हा जो कुटील डाव आहे तो अत्यंत फलटण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक आहे. येणारी पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही. कृष्णेचं पाणी निरेत आल्यानंतर निरेचं पाणी मग तुमचं उजनीकडे न्या, पण तिकडचं कुठलंही काम न करता फक्त ह्या 6वा टप्पा पूर्ण करून निरेचंच पाणी वळवण्याचा जो कुटील कारस्थान आहे ते मात्र निश्चितपणे थांबलं पाहिजे. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी राजकारण विरहित ह्या गोष्टी संदर्भात विचार करून ह्या गोष्टीला सपोर्ट द्यावा लागेल. निश्चितच आणखीन काही या ठिकाणी उपोषण करते आहेत. डॉक्टर साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी काम करतायत. काय सांगाल नेमकं कशा प्रकारे पुढं संघर्ष असणार आहे? आज या ठिकाणी माननीय डॉक्टर साहेब लाक्षणिक उपोषणाला बसले आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे
पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही भागातील जवळपास पाडेगाव ते असो या भागातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं तर सगळं पक्षविरहित म्हणजे फलटण तालुकाच या ठिकाणी तसा पाण्याच्या दृष्टीने भविष्य काळामध्ये अडचणीत जाणार आहे. म्हणून पूर्णपणे फलटण तालुका कुठलाही नेता किंवा कुठलाही पक्ष या ठिकाणी कुणीही या ठिकाणी बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व या शेतकरी यामध्ये सामील झालेले आहेत. पहिला विषय महत्वाचा की नीरा देवगरचं त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फलटण आणि माळशिरसला जाणारं पाणी त्यांच्या भागामध्ये कॅनलचं काम जवळपास त्यांचं संपत आलं. 2 वर्षामध्ये ते पाणी पूर्ण जाणार आहे तिकडं. आणि जे बचतीचं पाणी राहणार आहे ते बचतीचं पाणी ज्या तालुक्याचं आहे त्याच तालुक्याला बचतीचं पाणी मिळावं एवढीच आमची या ठिकाणी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, जो नदीवरती कायम जे नीरा देवगर धरण बांधलं ज्या नदीवरती, त्याच्यावरती जे असणारे बांधारे त्या बांधाऱ्याला तरतूद या बचतीच्या पाण्यातून व्हावी एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे. आणि इथनं पुढचा लढा जो डॉक्टरांनी या ठिकाणी उभा केलेला आहे त्याला आम्ही सर्व शेतकरी मिळून भविष्य काळामध्ये हा लढा आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शासन दरबारी असेल किंवा अगदी न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याचा आमचा त्या ठिकाणी थोड्या वेळाने आम्ही सगळे एकत्र बसणार आहे आणि त्या पद्धतीचा आम्ही निर्णय घेणार आहे. निश्चितच फलटण तालुक्यातील जी बारमाही गाव आहेत सर्व ही भविष्य काळात 8माही होऊ शकतात. आणि फलटण तालुक्यातील या गावांचे जे पाणी आहे ते भविष्य काळात नीरा भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून 6 TMC पाणी मराठवाड्याला जाऊ शकतं. त्याचबरोबर 2 TMC पाणी हे करा-नीरा जोड प्रकल्पाच्या माध्यमातून बारामती तालुक्याकडे जाऊ शकतं. हा संभाव्य धोका ओळखून डॉक्टर शिवाजीराव गावडे यांनी गोखळी तालुका फलटण येथील हनुमान मंदिरामध्ये लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. आणि या लाक्षणिक उपोषणाला आसूपासून फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील कार्यकर्ते या हनुमान मंदिरामध्ये मोठ्या संख्येने बसलेले आपण पाहू शकता. खर तर फलटण तालुका हा या जवळपास बारमाही आहे आणि भविष्य काळामध्ये या गावांना मोठा अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो असं डॉक्टर शिवाजीराव गावडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. निश्चितपणानं भविष्य काळामधील हा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टिकोनातून हा लढा सुरू केलेला असून आज त्याचा लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आणखीन काही कार्यकर्ते आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मी डॉक्टरांचा भाऊ. माझी एक आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की इथं अभिप्रायाचे चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत तर आपण आपले अभिप्राय नक्कीच नोंदवावेत. कारण हे अभिप्राय वाचूनच आपल्याला पुढली भूमिका काय घ्यायची हे आपल्याला करता येईल. आणि म्हणून माझी एक आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपले अभिप्राय दिल्याशिवाय इथून जाऊ नये. धन्यवाद. जमू लागले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली असून सर्वपक्षीय कार्यकर्ते त्याचबरोबर वेगवेगळ्या गावातील कार्यकर्ते या ठिकाणी जमू लागलेले आहेत. निश्चितपणानं फलटण तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय डॉक्टर शिवाजी गावडे यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि याचमुळे आता आगामी काळामध्ये काय नेमक्या घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आमचे बाळासाहेब शेंडे श्रीराम कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब काय सांगाल नेमकं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण सुरू झालं आहे? आज या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर शिवाजीराव गावडे हे माजी संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना यांनी जे लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे, खरं हे मी तर असं म्हणेन की हे शेतकऱ्यासाठी फार महत्वाचं आहे. भविष्यामध्ये जर विचार केला गेला तर आता जी काही चर्चा चाललेली आहे त्याप्रमाणे जर निर्णय झाले तर ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये जे आपण 12माही पाणी घेतोय ते 8माही होणार आहे. आणि समजा 8माही पाणी आपल्याला मिळालं तर आज फलटण तालुक्यामध्ये 4 साखर कारखाने आहेत आणि 4 साखर कारखान्याच्या आसपास साधारण 22 लाख टन ह्या भागामध्ये ऊस पिकतोय. आणि जर 8माही पाणी मिळालं आणि जर ज्यावेळेस आपल्याला कॅनलचं पाणी कमी पडतं त्यावेळेस थोड्या दिवसात विहिरीही आटतात. त्यामुळे भविष्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न होणार आहे. आणि जर असं घडलं तर भविष्यामध्ये कारखाने सुद्धा बंद पडणार आहेत. म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं, श्रीराम सहकारी साखर सर्व संचालक असतील, सभासद असतील, या सर्वांच्या वतीनं डॉक्टर गावडे यांच्या लाक्षणिक उपोषणाला मनपूर्वक अगदी पाठिंबा देतोय. आणि ते लाक्षणिक उपोषण सर्वांच्या सहकार्याने यशस्वी व्हावं आणि आपलं हक्काचं पाणी आहे ते हक्काचं पाणी आहे त्या ठिकाणी आपल्यालाच मिळावं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. या ठिकाणी आपलं कुठंही पाणी कमी पडणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडली.
पण मी पुन्हा एकदा डॉक्टर शिवाजी गावडे आणि रणजित नाईक निंबाळकर यांची या ठिकाणी भेट घडवून देईल आणि निश्चित आपल्या पाणी वापर भागात आपल्यावर अन्याय होणार नाही. खऱ्या अर्थाने या पुढचं युद्ध ते पाण्यासाठीच होणार आहे, कारण लढाई पाण्यासारखा असा प्रश्न आहे. पाणी कमी पडत चाललंय किंवा लोकसंख्या वाढत चालली, हे डॉक्टरांचे अनेक मुद्दे महत्वाचे आहेत. म्हणून या ठिकाणी जे आंदोलन आहे, मी एक शेतकरी म्हणून मी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो. धन्यवाद. याबाबतच्या अनेक काही घडामोडी घडल्या होत्या, त्या अनुषंगानं हे चार्ट मध्ये दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर 2 TMC पाणी करा निरा जोड प्रकल्पाच्या माध्यमातून कशा प्रकारे वळवलं जाणार आहे भविष्यात, याच्या बातम्या काही ज्या प्रकाशित झाल्या शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे, तेही या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर जे पाणी पाया कशा असतात, हनुमान पाणी वापर संस्था जी गोखळी जी आहे त्यांच्या वेगवेगळ्या हंगामातील पाण्याच्या पाया कसे असतात तेही या दाखवण्यात. त्याचबरोबर डॉक्टर शिवाजीराव गावडे यांनी काही उपाय सुचवले आहेत, तेही या ठिकाणी एका फलकाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर नीरा नदी जे प्रदूषण झालं आहे तेही एका फलकामध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. या उपोषणाला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली असून वेगवेगळ्या गावातील फलटण तालुक्यातील शेतकरी असतील, कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी आता जमू लागलेले आहेत आणि आगामी काळामध्ये आता या अनुषंगाने काय घडामोडी घडणार आहेत, नमस्ते फलटणच्या माध्यमातून आम्ही या घडामोडीवरती लक्ष ठेवून राहणारच आहोत. तुर्तास या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी, हनुमान मंदिर, गोखळी तालुका, फलटण.